हे मित्रो मी रुग्ण हक्क आंदोलन संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मी आता शिवाजीनगरला आहे. पाटील इस्टेट कामगार आयुक्त कार्यालयावरती विनोदजी जवळजवळ पूर्वी शहर अध्यक्ष रुग्ण हक्क आंदोलनाचे यांनी मला फोन केला होता. त्याप्रमाणे मी इकडं आलो होतो. तर याच्यासाठी मला त्याला बोलवलं होतं. याच्यासाठी आम्ही आलो होतो. त्याला आम्ही दुरुस्त केलेला कपडे नवीन घातले, परंतु आता वेळ झालेला आहे. आम्ही जात असताना हा रुग्ण आम्हाला दिसलेला आहे. त्याप्रमाणे मित्र त्याला आंघोळ घालायची होती, परंतु आता वेळ बिलकुल नाही आहे. म्हणून ह्या वाघाला आपण फक्त कपडे करू. फक्त कपडेच घालू मित्र. हा जो उद्या इथं दिसला म्हणून याला आपण आंघोळ घालू, याची केस कापू, याची दाढी करू मित्र. तो मित्र हा व्हिडिओ तुम्ही लाईक नाही केलं तरी चालेल, सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल, परंतु याला जरूर शेअर करा मित्र. कारण का त्यांना यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही मला सहकार्य करा मित्र. मी जे सहकार्य करतो यांना तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आणि तुम्ही तुमचं कर्तव्य आहे मित्र. माझी विनंती आहे की तुम्ही यांना शेअर करून त्यांच्या नातेवाईकापर्यंत पोहोचवा, ही मी तुम्हाला विनंती करतोय. विनोदजी शहर अध्यक्ष रुग्ण हक्क आंदोलनाचे अध्यक्ष विनोदजी, आपण तुम्ही समाजाला काय संदेश द्या? विनोदजी म्हणतात, दादा तुमचे जे आदेश आहेत जे तुम्ही बोलतात तेच आमच्यासाठी अंतिम आहेत मित्र. तेव्हा ते म्हणतात की आम्ही तुमच्या पुढे काही बोलणार नाही.